वखार भागातील ईदगाह मैदानाला लागून असलेला पूर्व पश्चिम रस्ता जो रस्ता महानगरपालिकेच्या मालकीचा असून तो रस्ता खासदार व आमदार यांच्या फंडातून केलेला असताना गेली अनेक वर्ष त्या रस्त्यावरून ईदगाह मैदानाच्या मागील हिंदू शेतकरी शेती करतात। शेतकरी जनावरांसाठी चारा गवत काढण्यासाठी ये-जा करत असताना गेल्या 6 महिन्यांपासून बेकायदेशीररित्या बांधलेल्या मरकजच्या ट्रस्टींनी मुरुमाचे ढीग टाकून सदरचा रस्ता शेतकऱ्यांना व ट्रक पार्किंगच्या चालकांना येण्या-जाण्यासाठी अडवला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची उपासमार होते आहे। शेतकरी व नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली असता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर मरकजचे मुस्लिम ट्रस्टी जातात व मुरुम पसरण्यास विरोध करतात। ही गोष्ट आयुक्तांच्या निदर्शनास आणून सदरचा मुरुम पसरून रस्ता सुरू करावा। रस्ता करत असताना कर्मचाऱ्यांच्या अंगावर मरकजचे मुस्लिम ट्रस्टी आले तर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करा, अशा आशयाचं निवेदन आज हिंदू ऐक्यता आंदोलनाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त मान्य शुभम गुप्ता यांनी दिले। तसेच हिंदू ऐक्यता आंदोलनाच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या समवेत जागेची पाहणी केली। यावेळी जिल्हाध्यक्ष संजय जाधव, संभाजी पाटील, अवधूत जाधव, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, अभिमन्यू अपराध, प्रकाश चौगुले, नारायण हंडे, संतोष वाघमारे, अशोक यादव, दिनेश शिंदे, योगेश सूर्यवंशी उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। जे ईदगाह मैदान आहे त्या मैदानाला लागून जो पूर्व पश्चिम रस्ता आहे की त्या रस्त्यावरून वखार भाग परिसरातले शेतकरी त्या ईदगाह मैदानाच्या मागील बाजूस त्यांची शेती आहे, ती शेती कसाईसाठी जातात, वैरण काढण्यासाठी जातात। त्याचबरोबर ईदगाह मैदानाच्या मागच्या बाजूला ट्रक पार्किंग आहे, त्या ट्रक पार्किंगचे ट्रक त्या भागातून ये जा करतात। तो रस्ता महापालिकेनं अनेक वेळा बनवलेला आहे, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी त्यांच्या फंडातून बनवलेला आहे, परंतु नुकतंच त्या ईदगाह मैदानाला लागून एक बेकायदेशीर मचकत त्या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे आणि त्या मरकजचे जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी या ठिकाणी विरोध करत आहेत की हिंदूंनी त्या ठिकाणी जायचं नाही आणि ते मुस्लिम ट्रस्टी विरोध करत आहेत। 6 महिने झालं ह्या लोकांना तो रस्ता त्यांनी बंद केलेला आहे आणि त्यामुळं वैरण काढता येत नाही, चारा काढता येत नाही, त्या जनावरांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून आज आयुक्तांना भेटून संबंधित निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तो रस्ता ताबडतोब सुरू करा, अन्यथा कायदा व सुव्यवस्था बिघडला तर त्याला प्रशासन जबाबदार राहील। ज्यावेळेला प्रशासन त्या ठिकाणी त्या रस्त्यावर टाकलेला मुरुम पसरवण्यासाठी मशीन घेऊन जातं त्यावेळेला मरकजचे मुस्लिम ट्रस्टी त्याला विरोध करतात, त्यांच्या अंगावर धावून जातात, ही जागा आमची आहे म्हणून सांगतात। परंतु 30 फुटाचा रस्ता हा महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये दिसलेला आहे, तो दिसतो, तो आम्ही आता आयुक्तांना दाखवलेला आहे आणि आयुक्त ह्याच्यावर कारवाई आम्ही करतो। जर आडवे लोक आले ते मुस्लिम ट्रस्टी तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, परंतु त्या शेतकरी बांधवांच्यासाठी तो रस्ता खुला झाला पाहिजे अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मी या ठिकाणी करतो।